नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यात नगर परिषद, नगर पंचायत 3च्या निवडणुकांचा अंदाज. शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख रुपये आले नाहीत तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, पडोळे यांचं वक्तव्य. तर पडोळे ॲक्सिडेंटल खासदार आहेत, बोलताना विचार करा, बावनकुळे यांची प्रतिक्रिया. बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत. सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्याने इच्छुकांची गर्दी. नंदुरबारमध्ये भाजप आणि सेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उद्या कोल्हापूर दौरा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार. आगामी निवडणुकींच्या आव्हान याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार. मंचरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश. हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का, याबाबत संभ्रम. रोहित आर्या प्रकरणावर दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या मुद्द्यावर नोंदवणार जबाब. रोहित आर्याच्या पैशांबाबतही तपास होणार. शेर को धमका सकते है, डरा नहीं सकते. तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे. रामराजेंना रणजितसिंह निंबाळकरांचा टोला. गुन्हा केला नाही तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं म्हणत निंबाळकरांचं आरोपांना प्रत्युत्तर. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या 20 नोव्हेंबरला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान राहणार बंद. पावसाळ्यानंतरच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासंदर्भात घेतला निर्णय. दुबईमध्ये आजपासून आयसीसीची वार्षिक बैठक. आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा उपस्थित करणार. पुढील 2 दिवसात ट्रॉफी न मिळाल्यास पीसीबीवर होऊ शकते कारवाई. संभाजीनगरमधल्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या मारहाण प्रकरणी आणखी 6 जणांचं निलंबन. शिक्षक, केअरटेकर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश. प्रकरण दाबल्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला. अमरावती ग्रामीण मधील 8 पोलीस कर्मचारी निलंबित. अटकेतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणी कारवाई. निष्काळजीपणा आणि जबाबदारपणाचा ठपका. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.